नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी देवाळ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 8th चॅप्टर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 36 ज्या अंतर्गत इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल अशा पद्धतीने सॉल्व्ह केली जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 6th स्टँडर्ड मध्ये आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल यावर आधारित अशी काही साधे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ती थोडीशी पुन्हा एकदा सॉल्व्ह करूया जेणेकरून थोडीशी रिव्हिजन होईल. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन कसं आहे पहा, x + 7 = 4. या इक्वेशन मध्ये x हे एकच व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच हे इक्वेशन सॉल्व्ह करणं होय. आपण 6th स्टँडर्डला हेच एक्झाम्पल कसं सोडवतो पहा. आपल्याला जर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर x च्या सोबत असणारा हा जो +7 आहे तो आपल्याला घालवायला पाहिजे, म्हणजेच इलिमिनेट करायला पाहिजे. हा जर +7 असेल तर आपण तो -7 करत होतो, म्हणजेच लेफ्ट साइडला आपण x + 7 जे आहे तिथं आपण -7 करत होतो. लेफ्ट साइडला 7 सबट्रॅक्ट केला म्हणून आपण राईट साइडला सुद्धा 7 सबट्रॅक्ट करत होतो. म्हणजेच आपण दोन्ही बाजूंना इक्वेशनच्या दोन्ही साइड मधून आपण 7 हा जो नंबर आहे तो सबट्रॅक्ट केला. यामुळे हा +7 -7 कॅन्सल होतो आणि x जो राहतो ते म्हणजेच त्याची व्हॅल्यू मिळते. दॅट इज मीन्स 4 - 7. 4 - 7 याचाच अर्थ +4 - 7. जेव्हा साइन डिफरंट असतं त्यावेळी आपण त्याची सबट्रॅक्शन करतो, म्हणजे 7 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 मिळाला आणि मोठ्या संख्येचं साइन देतो म्हणजेच -3. याचाच अर्थ इथं x ची जी व्हॅल्यू मिळाली ती -3 मिळाली. सेम वे इथं 4p = 12 हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना या p आणि 4 मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. याचाच अर्थ मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिवाइड, म्हणून 4 नको असेल तर आपण इथं 4 ने डिवाइड करत होतो. लेफ्ट साइडला 4 ने डिवाइड केलं म्हणून आपण राईट साइडला सुद्धा 4 ने डिवाइड करायचं. त्यामुळे हा 4 ला 4 कॅन्सल व्हायचा. त्यामुळे p ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती म्हणजे 4 3 12, म्हणजेच p ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळत होती. सेम वे थर्ड एक्झाम्पल जर पाहिलं तर आपल्याला हा -5 घालवायचा होता, तरच आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार. त्यासाठी आपण -5 च्या अपोजिट म्हणजेच +5 घेत होतो. लेफ्ट साइडला +5 घेतला म्हणून आपण राईट साइडला सुद्धा +5 घ्यायचं. म्हणजे हा +5 - 5 कॅन्सल झाला, म्हणजेच आम्हाला जी m ची व्हॅल्यू मिळाली ती 4 + 5 दॅट इज मीन्स 9. सेम वे लास्ट एक्झाम्पल मध्ये या t ला जो 3 आहे तो डिवाइड आहे. जर आपल्याला डिवाइड असेल तर त्याचा अपोजिट म्हणजे मल्टिप्लाय करायला पाहिजे. लेफ्ट साइडला 3 ने आपण मल्टिप्लाय केलं म्हणून राईट साइडला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ते बॅलन्स होतं. आणि इथे हे 3 ला 3 कॅन्सल केलं म्हणजे t ची जी व्हॅल्यू आम्हाला मिळाली 6 3 18. या पद्धतीने ही जी एक्झाम्पल आपण पाहिली ती आपण 6th स्टँडर्डला सॉल्व्ह केलेली आहे. आपण ही किंवा यामध्ये थोडासा बदल करून जरा एक्स्ट्रा उदाहरण ही सोडवायचे. आता ती करत असताना आपण या पद्धतीने न करता यातली एक स्टेप आपण ड्रॉप करणार आहोत. आता ती स्टेप कोणती ते जरा थोडस महत्वाचं आहे. आपण या पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं पहा. हा जो +7 आहे तो घालवण्यासाठी +7 - 7 केला. त्याच्याऐवजी तो लिहायचा नाही, म्हणजे आपण डायरेक्ट काय करू, हा +7 आहे म्हणजे इकडे गेला की -7 झाला, म्हणजेच x = 4 - 7 असं सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. किंवा हा 4 मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड झाला, म्हणजेच 12/4 असंही म्हणू शकतो. किंवा हा 5 जो आहे तो मायनस आहे तो राईट साइडला गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच 4 + 5 असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा इथं हा 3 जो आहे तो डिवाइड आहे तो इकडे झाले गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार, म्हणजे ज्यावेळी आपण साइड चेंज करतो त्यावेळी प्लसचा मायनस होईल, इंटूचा डिवाइड होईल, मायनसचा प्लस होईल आणि डिवाइड असेल तर तो मल्टिप्लाय होईल. या पद्धतीने इथून पुढे आपण उदाहरणं सोडवणार आहोत. प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट मधली उदाहरणं पाहूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन काय पहा, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इथे 6 इक्वेशन दिलेले आहेत. आपण सर्वच्या सर्व उदाहरणं सोडवू जेणेकरून तुम्हाला याचा सराव होईल. पहिल्यांदा साधे एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल 5m - 4 = 1. हे जे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ते सुरुवातीला घेऊया. इक्वेशन आपल्याला असं दिलेलं आहे 5m - 4 = 1. आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, याचाच अर्थ m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा जो m आहे तो
इज इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला 5 आणि -4 हे दोन नंबर आहेत. हे जेव्हा आपण कॅन्सल करू म्हणजे इलिमिनेट करू त्यावेळी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार. आपण ज्यावेळी एखादी पदावली सोडवत असतो, फॉर एक्झाम्पल 2 + 3 × 5, अशा वेळी ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे ज्यावेळी दोन स्टेप्स असतात त्यावेळी आपण मल्टिप्लिकेशनला प्रेफरन्स देतो. म्हणजे आपण 5 3 जार 15 + 2 दॅट इज मीन्स 17 या पद्धतीने करतो. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादी टर्म कॅन्सल करायची असते त्यावेळी त्याच्या अपोजिट करायचं. म्हणजे काय, या एमचा विचार केला तर एम ला 5 हा मल्टिप्लाय आहे आणि 4 हा मायनस आहे. म्हणजे पहिल्यांदा कॅन्सल करत असताना आपण 4 कॅन्सल करायचा म्हणजे घालवायचा. म्हणजेच काय होईल पहा, हा -4 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर +4 होईल. पहिल्यांदा हा 5 ला शिफ्ट करायचा, प्रथमतः हा 4 शिफ्ट करायचा. म्हणजे पदावली सोडवत असताना जो क्रम लावतो त्याच्या बरोबर उलट क्रम लावायचा. म्हणजे तिथं पुढची स्टेप अशी होईल, देअरफॉर 5m विच इज इक्वल टू 1 + 4. ही स्टेप लक्षात येते का पहा, -4 राईट साईडला गेल्यानंतर +4 झाला. दॅट इज मीन्स आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर 5m विच इज इक्वल टू 5. आता त्यानंतर हा जो 5 आहे तो आपण शिफ्ट करूया. म्हणजेच काय होईल, हा 5 m ला मल्टिप्लाय आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स m विच इज इक्वल टू 5/5. दॅट इज मीन्स m ची जी व्हॅल्यू आम्हाला मिळेल ती म्हणजे 1 मिळेल, असा याचा अर्थ झाला. काय केले पहा पुन्हा एकदा, आपल्याला हा m फाइंड आउट करत असताना 5 आणि हे 4 ह्या दोन्ही किमती राईट साईडला शिफ्ट करावे लागतील. तर सुरुवातीला हा -4 जो आहे तो शिफ्ट केला तो +4 झाला. मग यांची ऍडिशन केली, हा इंटू 5 आहे तो इकडे शिफ्ट केला म्हणजे डिवाइड 5 झाला. या पद्धतीने आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. सेम वे सपोज हे सेकंड एक्झाम्पल पाहूया. आपल्याला असं सांगितलेलं आहे 10 विच इज इक्वल टू 2y + 5. तर इथं आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मग आपण y हे राईट साईडला आहे, अशा साईड चेंज केल्या तरी चालतात. म्हणजे आपण काय करूया, अशा साईड चेंज करताना राईट साईडचा जो कंटेंट आहे 2y + 5 तो लेफ्ट साईडला लिहिला आणि लेफ्ट साईडचा जो कंटेंट आहे तो राईट साईडला लिहिला. अशा वेळी त्याचे साईन चेंज होत नाही. म्हणजे साईन जे आहेत तसेच लिहिले, फक्त आपण त्याच्या साईड चेंज केलं. आता इथं 4 पहिल्यांदा घालवला आणि 5 नंतर घालवला. त्याच पद्धतीने इथं जर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला 2 आणि 5 या दोन्ही नंबरचा विचार करायचा आहे. सुरुवातीला आपण हे जे 5 आहे ते राईट साईडला शिफ्ट करूया. म्हणजेच काय होईल पहा, 2y विच इज इक्वल टू राईट साईडचा 10 आहे, हा +5 म्हणजे तो राईट साईडला गेल्यानंतर -5 होईल. दॅट इज मीन्स 2y विच इज इक्वल टू 10 - 5 दॅट इज मीन्स 5. अजून आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा 2 त्याला मल्टिप्लाय आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स y इज इक्वल टू 5/2. 2 च्या टेबलमध्ये 5 नंबर नाहीये. जर आपण ह्याचा भाग लावायचं म्हटलं तर पॉइंट मध्ये ऑप्शन येईल. त्यावेळी अशी इक्वेशन्स असतात त्यावेळी ती पॉइंट मध्ये उत्तर न लावता ते उत्तर तिथंच थांबवायचं. जेवढा जातोय तेवढा पूर्ण भाग लावायचा. रिड्यूस फॉर्म मध्ये लावूया, मात्र पॉइंट मध्ये असे आन्सर काढणं अपेक्षित नसतं. तर याच पद्धतीनं समजा हे फोर्थ एक्झाम्पल जरा बघूया. एक्झाम्पल काय सांगितले पहा, 6x - 1 विच इज इक्वल टू 3x + 8. या इक्वेशनचा विचार केला तर x हे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही बाजूला आहे. त्यावेळी आपण काय करू, x फक्त एका बाजूला घेऊया. म्हणजे हा 6x तसाच असू दे, हा 3x प्लस आहे, त्याचं साईन म्हणजे लेफ्ट साईडला असतं. तो लेफ्ट साईडला आल्यानंतर -3x झाला. म्हणजे 3x हा लेफ्ट साईडला घेतला. सेम वे आपण हा जो -1 आहे तो राईट साईडला शिफ्ट करू. म्हणजे इथला 8 आहेच, हा -1 तिकडे गेला म्हणजे +1 गेला. म्हणजे एक्स टर्म आपण लेफ्ट साईडला घेतले आणि फक्त कॉन्स्टंट नंबर जे आहेत ते राईट साईडला घेतले. मग आपण लाईक टर्मची ऍडिशन सबट्रॅक्शन या चॅप्टर मध्ये पाहिलेली आहे. 6x आणि 3x या लाईक टर्म्स आहेत, ज्याचा आन्सर आपण x मध्येच लिहितो. म्हणजे 6 - 3 3x होईल. आणि पुढची जी काही ऍडिशन असेल 8 + 1 दॅट इज मीन्स 9. म्हणजे 3x इज इक्वल टू 9 हे आपलं छोटं इक्वेशन झालं. इथं जर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हा जो 3 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स 9 डिवायडेड बाय 3. म्हणजेच x फाइंड आउट केलं इथं तर 3 3 जार 9 म्हणजे आम्हाला x ची व्हॅल्यू इथं 3 मिळेल. तर या पद्धतीने आपण ही जी साधी 3 उदाहरणं ती पाहिली. त्या एक्झाम्पल मध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, 6x हा लेफ्ट साईडला आहे, 3x हा राईट साईडला आहे. हा 3x लेफ्ट साईडला आल्यानंतर प्लसचा मायनस झाला. हा मायनस इथला नव्हे, हा 3x झाला. इथं जरी +1 असता तरी इथं मायनसच झाला असतं कारण ते 3x मायनस झालेलं आहे.
आणि हा -1 राईट साईडला गेल्यामुळे 8 प्लस 1 झाला. 8 प्लस 1 9, 6x मधून 3x ज्यावेळी आपण सबट्रॅक्ट करतो लाईक टर्म्स मध्ये, त्यावेळी आपण x चा आन्सर x मध्ये लिहितो. 6 - 3 3. या पद्धतीने पुढे सॉल्व्ह करत गेल्यावर आपल्याला x मिळेल. तर याच पद्धतीने हे फर्स्ट, फिफ्थ आणि सिक्स्थ एक्झाम्पल नेक्स्ट पेजवर पाहूया. सुरुवातीला हे सिक्स्थ एक्झाम्पल काय पहा. जे इक्वेशन दिलेलं आहे 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 विच इज इक्वल टू 74. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एक तर या संपूर्ण ब्रॅकेटला 5 मल्टिप्लाय आहे, ते जर इकडे डिवाइड केलं तरी चालतं. मात्र 74 हा नंबर 5च्या टेबलमध्ये नाहीये, त्यावेळी आपण बेसिक मेथडने जाऊया. हा जो 5 आहे तो या ब्रॅकेटला म्हणजेच या बायनोमियलला मल्टिप्लाय आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. मग या मोनोमियलला या बायनोमियलला मल्टिप्लाय करणं याचाच अर्थ हा जो 5 मल्टिप्लाय आहे तो x ला पण आहे आणि 1 ला पण आहे. त्या पद्धतीने सुरुवातीला यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजे काय होईल पहा. 5 इंटू एक्स दॅट इज मीन्स 5x प्लस 5 इंटू 1 दॅट इज मीन्स 5. या पद्धतीने ह्या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते करून घ्यायचं. इज इक्वल टू 74 आहे. हे इज इक्वल टू साइन मध्ये आहे, त्यामुळे इथं आपण देअरफॉर साइन द्यायचं. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना सुरुवातीला हा जो +5 आहे तो शिफ्ट करू. म्हणजेच काय होईल 5x विच इज इक्वल टू हा 74 आहे, हा +5 म्हणजेच राईट साईडला गेल्यानंतर -5 होईल. दॅट इज मीन्स 5x विच इज इक्वल टू 69 ही यांची सबट्रॅक्शन झाली. आता पुन्हा आपल्याला 5 हा जर राईट साईडला शिफ्ट केला तर तो डिवाइड होईल. म्हणजेच x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 69/5. आता या 5च्या टेबलमध्ये 69 हा नंबर नाही आहे, याचा अर्थ हे आन्सर आपण इथंच थांबवायचं. इथं काय केलं पहा. सुरुवातीला या 5 न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीचं इक्वेशन मिळालं. आणि मग आपण सुरुवातीची जशी उदाहरणं सोडवली त्यानुसार पहिला प्रेफरन्स हा +5 घालून नेला आणि नंतर हा इंटू 5 यानुसार आपण हे सॉल्व्ह करत गेलो. याच पद्धतीने आपण पुढचं समजा हे फिफ्थ एक्झाम्पल काय पहा. तर हे इक्वेशन असं दिलेलं आहे 2 इंटू x मायनस 4 विच इज इक्वल टू 4x प्लस 2. ज्या पद्धतीनं 5 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं त्याच पद्धतीनं हा जो 2 आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 2 इंटू एक्स दॅट इज मीन्स 2x मायनस हा इथला मायनस महत्वाचा आहे 2 इंटू 4 दॅट इज मीन्स 8. म्हणजे हा 2 या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय असतो आणि उजवीकडल्या टर्म आहे अशा दॅट इज मीन्स 4x प्लस 2 हे आपण आहे असे लिहूया. ज्या पद्धतीनं आपण हे फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना 6x आणि 3x एकमेकांच्या जवळ घेतले त्या पद्धतीने इथं आपण हा 2x आणि 4x हे जवळ घेऊया. इथं आपण 3x लेफ्ट साईडला घेतला होता, इथं तुम्ही 2x जरी राईट साईडला घेतला तरी चालेल, कारण ही छोटी टर्म आहे. त्यामुळे आपल्याला उत्तरही प्लस म्हणजे सोडवायला सोपं जाईल. म्हणून काय करू हवं तर हा 4x तसाच असू दे. हा +2x आहे, तो राईट साईडला गेला -2x झाला. हा -8 असाच असेल आणि हा +2 आहे, लेफ्ट साईडला आल्यानंतर -2 झालं. म्हणजे हा -8 आहे असा, +2 चा -2 आणि हा +2x इकडे गेल्यावर -2x झाला. जर तुम्ही 2x इथंच ठेवून 4x जरी लेफ्ट साईडला घेतला तरी चालतं. आता आहे असं एक्झाम्पल सोडवत असताना -8 -2 सेम साइन असेल तर आपण ऍडिशन करतो आणि जे सेम साइन आहे ते देतो. त्यानुसार यांची ऍडिशन -10 होईल. 4x - 2x लाईक टर्म्स आहेत, म्हणजेच त्याची जी सबट्रॅक्शन असेल ती 2x मिळेल. आता इथं x फाइंड आउट करायचं असेल तर 2 आपण लेफ्ट साईडला घ्यायला पाहिजे, म्हणजेच -10 डिवायडेड बाय 2. म्हणजे इथं x ची व्हॅल्यू काढत असताना 2 5 आर 10 म्हणजे याचा भागाकार 5 येतो. मात्र प्लस मायनसचा जो भागाकार आहे तो मायनस मध्ये येतो. याचाच अर्थ x ची जी आम्हाला व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे -5. या उदाहरणामध्ये काय केलं पहा. आपल्याला जो ब्रॅकेट होता तो सुरुवातीला सॉल्व्ह केला, म्हणजेच त्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते केलं. त्यानंतर आपण हे जे फोर्थ एक्झाम्पल सोडवलेलं होतं त्या पद्धतीने सॉल्व्ह करत गेलो. त्याच पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. इक्वेशन कसं आहे पहा. फर्स्ट 4x प्लस 1/2 इक्वल टू 9/2. इथं आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. याचाच अर्थ 4 आणि 1/2 हे दोन्ही नंबर जे आहेत ते राईट साईडला शिफ्ट करायला हवेत. जो प्लस 1/2 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर -1/2 होईल. म्हणजेच काय होईल पहा 4x विच इज इक्वल टू 9/2 -1/2. यापूर्वी असं शिकलेलं आहे त्यावेळी फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन करतो त्यावेळी त्याचे जे डिनॉमिनेटर आहेत ते सेम असावे लागतात. इथं ऑलरेडी सेम आहेत. सेम नसते तर आपण ते करून घेतले असते.
हे समान जे डिनॉमिनेटर आहे त्याच्याऐवजी आपण एक डिनॉमिनेटर घेतो. 9 मायनस 1 दॅट इज मीन्स 8. तर तोपर्यंत आपण आहे असं 4x लिहूया. दॅट इज मीन्स 4x विच इज इक्वल टू 8/2 मीन्स 4. आता आपल्याला हा 4 जर राईट साईडला शिफ्ट केला, याचाच अर्थ x ची व्हॅल्यू मिळत असताना 4/4 म्हणजेच आम्हाला x ची व्हॅल्यू जी मिळेल ती 1 मिळेल. म्हणजे आपण नेहमी काय करायचं पहा, अधिक वजा त्या ज्या काही टर्म असतात, त्या सुरुवातीला शिफ्ट करायच्या आणि मल्टिप्लिकेशन डिव्हाइडची जी काही टर्म आहे, ती शेवटी शिफ्ट करायची. तर इथं +1/2 हे सुरुवातीला शिफ्ट केलं आणि इंटू 4 हा नंतर शिफ्ट केला. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल वर आधारित असणारी ही जी काही सिंपल एक्झाम्पल्स आहेत, ती पाहिलेली आहेत. यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम जे आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.